फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवराय ज्यांनी ज्यांनी तुम्हाला मला या देशाला या जगाला प्रेरणा देण्याचं काम केलं अशा सर्व महामानवांना प्रथमतः अभिवादन। आज छत्रपती शिवरायांची जयंती आहे, त्यानिमित्ताने आपणा सर्वांना लाख लाख शुभेच्छा। आज तुमचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे, त्यामध्ये व्यक्ती अन्न बरं नाही, पण तुम्ही इथून जात असताना छत्रपती शिवरायांची जयंती का साजरी करावी हा उद्देश डोक्यात ठेवून, कारण छत्रपती शिवरायांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा छत्रपती शिवरायांना डोक्यात घेतलं पाहिजे, डोक्यात घेऊन नाचलं पाहिजे, ही भूमिका माझी नेहमी राहिलेली आहे। जोपर्यंत तुम्ही त्याचा विचार ऐकणार नाहीये, जोपर्यंत त्याचा विचार स्वीकारणार नाहीये, फक्त छत्रपती शिवराय हा मराठ्यांचे राजे नव्हते, तर तमाम हिंदुस्थानात असलेल्या सर्व मावळ्यांचे ते राजे होते। आज कोणीतरी मराठ्यांचा राजा होता, मराठ्यांचा राजा होता, हे बिंबवण्याचं काम या छोट्याशा मुलामध्ये केलेलं आहे। अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला म्हणजे छत्रपती शिवराय मुसलमानांच्या विरोधात होते असं नाही, कारण 12 जे महत्वपूर्ण भूमिका निभावणारी जी माणसं होती सर्व मुस्लिम समाजाची होती। आणि म्हणून आज तुमच्या डोक्यामध्ये जातीचा धर्माचा वेड बाजूला ठेवून आपण माणूस आहोत आणि माणसाची भूमिका आपण निभावली पाहिजे। या कम्प्युटरच्या युगामध्ये माणूस हा स्वस्त झालाय आणि माणुसकी मात्र महाग झालेली आहे। माणुसकी कुठंतरी या जिजामाता शाळेतून, जयंतच्या शाळेतून आपल्याला शिकता आली पाहिजे आणि तुम्ही शिकलं पाहिजे, ही भूमिका परत एकदा तुमच्या समोर ठेवतो। आज मुलांना काही कळत नाही, पण माझ्या आया बहिणीला विनंती आहे, कारण मी महाराष्ट्रावर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जेव्हा जातो, लेकरांशी बोलतो, कॉलेजच्या मुलाशी बोलतो, आज तुम्ही तर वेळ काढून आलात आणि तुमच्या मुलांचं कौतुक करणार आहात, पण जाताना एक गोष्ट माझी ऐकून जर गेला तर खऱ्या अर्थाने ही शिवजयंती साजरी झाली असं मला वाटतं। आज आपले संबंध, आज आपला संवाद हा दुर्मिळ होत आहे। आज मुलगा शाळेतून येतो, तुम्हाला दोष म्हणून नाही, प्रत्येकाच्या घरात झालेला आहे। आज मुलगा मुलगी शाळेतून येते, दप्तर फेकते, तुम्ही मात्र कुठेतरी मोबाईल वरती चॅटिंग करत असता, मोबाईलचे चित्र पाहत असता। वडील येतात, ती मुलगी त्याला बोलते, वडिलाला बोलते, तेव्हा तो मुलगा, वडील सुद्धा कुठेतरी चॅटिंग करत राहतो। आई तिकडे बिझी आहे, वडील इकडे बिझी आहे, एखादा मोठा भाऊ असेल तर त्याच्याकडे सुद्धा 40-50 हजाराचा मोबाईल असतो, तो त्याच्या कामात व्यस्त आहे। आणि ह्या मुलीला काहीतरी आई वडिलांना सांगायचं असतं, संवाद दूर होत चाललाय। हे सांगायचं असतं की मी आज माझ्या शाळेमधून फर्स्ट क्लास मध्ये पास झालेले, हे त्याला सांगायचं असतं, पण तुम्ही ऐकत नाही। एकदा नाही, दोनदा नाही, 4दा नाही, 10 वेळा नाही, असे 1000 वेळा झालेले आहेत। आणि त्या मुलीच्या, त्या मुलाच्या मनामध्ये कुठेतरी परिणाम होतो, आणि परिणाम झाल्यामुळं आताच नांदेड मध्ये मुखेड तालुक्यामध्ये घडलेली घटना आहे। डॉक्टर इंजिनियर, डॉक्टर होता, त्याची मिसेस डॉक्टर, आई वडील डॉक्टर होते, मुलांना मुलीला त्याने डॉक्टर केलं आणि विदेशामध्ये पाठवलं। विदेशामध्ये पाठवल्यानंतर तिकडेच त्यांनी लग्न केले दोघं मुलांनी। इकडं आई गावाकडं, वडील गावाकडं, डॉक्टर असलेला माणूस, गोदमगावकर त्याचं नाव सुद्धा सांगतो मी तुम्हाला, डॉक्टर गोदमगावकर। आणि जेव्हा त्या मुलांची आई मेली, त्यांना फोन केला गेला, फोन केल्यावर सांगितलं गेलं की तुझी आई गेलेली आहे। मग दोघं भाऊ एकमेकाला विचारतात, त्यावेळेस कोण जाणार आहे, तू जातो का मी जाऊ? दोघा भावाने एकमेकाला विचारतात की तू जाऊ का मी जाऊ? मग मोठा म्हणतो छोट्याला, आता यावेळेस तू जा, आणि बाबा गेले की मग मी जातो। एवढी भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि मग जेव्हा तो मुलगा येतो, एक दिवस थांबतो, त्याला वडील विचारतात की बाळा मोठा नाही आला का? नाही बाबा, यावेळेस मी आलोय ना, आता तुमच्या वेळेस तो येईल। काय भयानक परिस्थिती आहे। 50,000 काढतो खिशामधून
वडिलाला देतो, आता पुढचं क्रियाक्रम तुम्ही करून घ्या, मला वेळ नाही, एक मस्त पेपरला फोटो टाकून द्या, मी चाललो. आणि मग अशी परिस्थिती आहे तेव्हा पत्रकारांनी त्याला विचारतात, एवढे मोठे तुम्ही असताना ही भूमिका कुठून आहे? तर तेव्हा म्हणाला, माझ्या बापाला वेळ नव्हता, मी जेव्हा गॅदरिंगला चला बाबा माझं डान्स आहे, तेव्हा मला माझे बाबा मला 10 रुपये दिले आणि म्हणाले की तुझी गॅदरिंग तू करून घे, मला वेळ द्या. जेव्हा परीक्षेचा रिझल्ट होता तेव्हा मी म्हणालो आईला, आई माझ्या सोबत चल, मी मेरिट मध्ये आले, मला 90% मार्क्स मिळाले. माझी आई म्हणाली, मला कामामध्ये वेळ नाही आहे, हे 10 रुपये घे आणि तू 10 रुपये घे आणि तू तुझा कार्यक्रम करून घे. मग जर त्या मुलांनी जर तुम्ही त्या लहान असताना त्या मुलाला जे प्रेम दिलं नाही, तर त्या मुलाने तर तुम्हाला काय प्रेम द्यायचं? म्हणून आजपासूनच सांभाळा, आजपासूनच कुठेतरी विचार करा की आपण आपल्या मुलांशी कसं गप्पा मारल्या पाहिजे. मोकळे व्हा, श्वास द्या, उत्साहपूर्वक त्याला काम करायला हवा. ठीक आहे, तो अभ्यासामध्ये परिपक्व नसेल, पण त्याला एखादा चित्र काढता येत असेल तर त्याला त्या चित्राला महत्व द्या. आज जगात नावाजलेला चित्रकार एक चित्र काढण्यासाठी 50 लाख रुपये घेतो. कमी आहे? एखादा आर्टिस्ट आहे, छान गाणं म्हणतो, हे गाणं म्हणण्यासाठी 50 1 कोटी रुपये चालू आहे. त्याला खेळू द्या, त्याला बोलू द्या, त्याच्यामध्ये जे गुण आहेत ते गुण त्यांच्या सफल होऊ द्या, त्यांना बाहेर येऊ द्या, मनमुक्त होऊ द्या. आणि म्हणून माझ्या आया बहिणींना विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की तुमचा पोरगा डॉक्टर झाला तरी चालेल, नाही झाला तरी चालेल, इंजिनियर झाला तरी चालेल, नाही झाला तरी चालेल,